जर तुम्ही व्यावसायिक किंवा अकाउंटंट आहात किंवा जी-एस-टी मधील ब्लॉक क्रेडिट्सबद्दल समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जी-एस-टी अंतर्गत ब्लॉक केलेल्या क्रेडिट्सबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजेच काय तर ब्लॉक क्रेडिट्स काय आहेत किंवा त्याचा परिणाम तुमच्या व्यवसायावर कसा होऊ शकतो हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 31 डिसेंबर 2024 ही जी-एस-टी ॲन्युअल रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख आहे. सो तुम्ही जर जी-एस-टी ॲन्युअल रिटर्न फाईल केलं नसेल तर लवकरच ते फाईल करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणतीही पेनल्टी लागणार नाही. नमस्कार, मी सी ए प्रज्ञा शिरधनकर, आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आता ब्लॉक क्रेडिट्सबद्दल बोलण्याआधी आपण जी-एस-टीमध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच ITC हा कॉन्सेप्ट समजून घेऊया. आता तुम्ही केलेल्या खरेदीवरती जो काही जी-एस-टी भरता त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात आणि हा इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्ही सेल्सवरच्या जी-एस-टी समोर ऑफसेट करू शकता. ह्या मेकॅनिझमला इनपुट टॅक्स मेकॅनिझम असं म्हणतात. आता आपण एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहात आणि तुम्ही रॉ मटेरियल खरेदी केलं आहे साधारण 1 लाखाचं, ज्यावरती 18% तुम्ही जी-एस-टी भरताय. म्हणजे किती झाला? 18,000 तुम्ही जी-एस-टी भरलात. तर ह्या 18,000ला काय म्हणणार? तर इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणणार. आणि समजा तुम्ही त्याच्यापासून एक फिनिश गुड मॅन्युफॅक्चर केलं आहे आणि आता तुम्ही ते फिनिश गुड्स 1.5 लाखाला विकताय, ज्याच्यावरती परत तुम्ही कस्टमरकडनं 18% जी-एस-टी कलेक्ट करताय. तो झाला 27,000. मग हा 18,000चा इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्ही 27 समोर ऑफसेट करू शकता आणि तुम्हाला 9,000च जी-एस-टी भरायचं आहे. मग आता जी-एस-टी ब्लॉक क्रेडिट्स म्हणजे काय? तर सरकार म्हणतं की असे काही खर्च आहेत ज्यावरती तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. मग आता हे कोणते खर्च आहेत किंवा ह्याच्यातले मेजर जे 8 खर्च आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामधील पहिला खर्च आहे मोटर व्हेकल्स. आता तुम्ही एखादी गाडी खरेदी केलात आणि त्या गाडीच्या खरेदीवरती तुम्ही जी-एस-टी भरला असेल तर तो जो जी-एस-टी भरताय त्याचा तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. कारण तुम्ही ती गाडी तुमच्या बिझनेससाठी किंवा एम्प्लॉईजच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी वापरली जरी असेल तरीसुद्धा सरकारचं म्हणणं आहे की त्याला ते पर्सनल एक्सपेन्सेस म्हणून ट्रीट करतात आणि तुम्हाला त्याचा ITC मिळणार नाही. पण तीच गाडी जर तुम्ही पुढे रेंटवर देताय किंवा तुम्ही पॅसेंजर ट्रान्सपोर्टच्या बिझनेसमध्ये आहात तर मात्र तुम्हाला त्याच्यावरचा ITC क्लेम करता येईल. दुसरं आहे फूड अँड बेव्हरेजेस किंवा आउटडोअर कॅटरिंग. आता समजा तुमचा बिझनेस आहे आणि तुमच्या एम्प्लॉईजसाठी तुम्ही कॅन्टीन सर्व्हिस ठेवली आहे, एखाद्या कॅटरिंगची सर्व्हिस घेताय. तो कॅटरिंगवाला तुम्हाला महिन्याला एक बिल देतोय, कॅटरिंगच्या जे काही खर्च होईल त्याचं बिल देतोय. त्या बिलवरती तुम्ही जो काही जी-एस-टी भरलाय त्याचासुद्धा तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येणार नाही, कारण तो ब्लॉक्ड आहे. पण येस, तुम्ही जर पुढे कॅटरिंगची सर्व्हिस देताय किंवा रेस्टॉरंटची सर्व्हिस देताय तर मग ह्या खर्चावरचा जी-एस-टी तुम्हाला क्लेम करता येईल. तिसरं आहे पर्सनल एक्सपेन्सेस. तुम्ही जे काही पर्सनल एक्सपेन्सेस करता किंवा पर्सनल लेवलला खर्च करता त्यावरती सुद्धा आपण जी-एस-टी भरतो, पण त्या जी-एस-टीचा तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येणार नाही. चौथा आहे मेंबरशिप फीज. जर तुम्ही एखाद्या क्लबचं किंवा जिमचे मेंबर्स असाल आणि तुम्ही तिथे जी काही मेंबरशिप फी भरता त्याच्यावरती सुद्धा जी-एस-टी लागू होतो. पण हा जी-एस-टीचा तुम्ही सेट ऑफ नाही घेऊ शकत, तुम्ही त्याचा ITC क्लेम करू शकत नाही. त्यामुळे यापुढे कोणतीही जी-एस-टीची कोणत्याही क्लबची मेंबरशिप घेत असाल तर एक लक्षात घ्या, त्यावरती भरलेल्या जी-एस-टीचा तुम्हाला सेट ऑफ घेता येणार नाही. पाचवा आहे कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग किंवा इमूवेबल प्रॉपर्टी. जर तुम्ही बिल्डिंग किंवा एखादी इमूवेबल प्रॉपर्टी कन्स्ट्रक्ट करताय तर त्याच्यासाठी जे काही खर्च करताय किंवा त्या खर्चांवरती जो काही जी-एस-टी भरलाय त्याचा तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येणार नाही. पण येस, जर ते प्लांट किंवा मशिनरी असेल तर अर्थात तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करू शकता. आता ह्या कन्स्ट्रक्शनवरचा जो काही ITC ब्लॉक्ड आहे तो त्याच्यासाठी एक सफारी रिट्रीटची केस लॉ आली होती आणि ती मी एपिसोड नंबर 75 मध्ये सांगितली सुद्धा आहे डिटेलमध्ये. तर एपिसोडची लिंक स्क्रीनवरती आहे, तुम्ही ती पाहू शकता. 6वा आहे लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम. समजा तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये तुमचे जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी तुम्ही लाईफ इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढली असेल आणि त्याच्यावरचा तुम्ही प्रीमियम भरताय तर त्या प्रीमियमवरती जो काही तुम्ही जी-एस-टी भरताय त्याचा तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करू शकत नाही, तो ब्लॉक्ड आहे. 7वा आहे की हेल्थ सर्व्हिसेस किंवा ब्युटी ट्रीटमेंट्स. सो तुम्ही हेल्थ सर्व्हिसेस घेताय किंवा सॅलॉन किंवा स्पाची ब्युटी ट्रीटमेंट्स घेताय तर त्या खर्चांवरती तुम्ही जो काही जी-एस-टी भरताय त्याचा तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करता येणार नाही, तो जी-एस-टी अंतर्गत ब्लॉक्ड आहे. आणि 8वा आहे फ्री सॅम्पल्स. तुम्ही समजा एखादं वस्तू परचेस केली आहे, खरेदी केली आहे आणि ती आता पुढे तुम्ही फ्री सॅम्पल म्हणून देताय तर त्यावर सुद्धा म्हणजे त्याच्या खरेदीवरती भरलेला जी-एस-टी तुम्हाला क्लेम करता येणार नाही, कारण तुम्ही सेल्सवरती कस्टमरकडनं त्याच्यासमोर जी-एस-टी
कलेक्ट करणार नाही आहात. त्यामुळे करस्पॉन्डिंग परचेसवरचा पण ITC ब्लॉक्ड आहे. सो आता हे 8 जे काही ब्लॉक्ड क्रेडिट्स आहेत किंवा 8 खर्च आहेत ज्यांच्यावरचा ITC ब्लॉक्ड आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजलेत. आता मग तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की सरकारने हे क्रेडिट्स का ब्लॉक केले आहेत? तर याचं मेन कारण आहे की तुमच्या बिझनेस रिलेटेड खर्चांचाच तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळायला पाहिजे आणि जे खर्चांसाठी तुम्ही कन्झ्युमर आहात किंवा जे पर्सनल नेचरचे खर्च आहेत त्याचा तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. ह्यासाठी सरकारने हे क्रेडिट्स ब्लॉक केलेले आहे. मग आता ह्या क्रेडिट्सचा किंवा या ब्लॉक क्रेडिट्समुळे तुमच्या व्यवसायावर किंवा तुमच्या बिझनेसवर काय इम्पॅक्ट होऊ शकतो? तर तुम्ही ज्या खर्चांवर GST भरला आहे त्याचा सेट ऑफ न मिळाल्यामुळे ते आता तुमच्यासाठी खर्च ठरणार आहेत, म्हणजे कॉस्ट ठरणार आहे. त्यामुळे तुमच्या टॅक्सचा बर्डन वाढू शकतो. त्यामुळे तुम्हाला काय होईल की या ब्लॉक क्रेडिट्समुळे तुमची कॉस्ट वाढेल आणि तुम्हाला तो सेट ऑफ करता येणार नाही. आता इथे महत्त्वाचं काय आहे की समजा हे जे काही ब्लॉक क्रेडिट्स आहेत किंवा या खर्चांवरचा जर तुम्ही क्रेडिट क्लेम केलात आणि पुढे जाऊन सरकारला आढळलं की तुम्ही हा क्रेडिट क्लेम केलाय तर ते तुम्हाला रिव्हर्स करायला लावतील आणि रिव्हर्स फक्त टॅक्स नाही करायचा आहे तर त्यावरती तुम्हाला व्याजसुद्धा भरावं लागेल, पेनल्टीसुद्धा भरावी लागेल. त्यामुळे शक्यतो ब्लॉक क्रेडिट्स क्लेम करू नका. ह्यापुढे तुमचे जे काही खर्च असतील त्यांचं ॲनालिसिस करा की ते GSTमध्ये ब्लॉक्ड आहेत की नाही. ब्लॉक्ड असतील तर शक्यतो ते क्लेम करू नका आणि जे जेन्युइन खर्च आहेत तेच क्लेम करा. तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.